दरम्यान अतिशय महत्त्वाची बातमी आता सध्या समोर येते। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंनी बाजी मारली आहे। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागतोय। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना आता पराभव झालेला आहे। गोकुळ गीतेंनी बाजी मारलेली आहे। नाशिक विधान परिषदेवरती गोकुळ गीतेंनी आपला झेंडा फडकावलाय। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंनी बाजी मारलेली आहे। जल्लोषाचं वातावरण सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळते। मतमोजणी केंद्रावरती कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना आता पराभवाच्या तोंडी द्यावं लागतं आहे। पण छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आला काही वेळापूर्वी की येवल्यामध्ये त्यांनी मतदान नाही केलं। व्यक्तीचं मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। आज आम्हाला आता असं वाटायला लागलं की समोरासमोर जर निवडणूक झाली असती तर 100% त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं। मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहोत, आम्ही त्या ठिकाणी प्रचार नाही करत आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं आणि केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे। पुढचं पाऊल काय आपलं आता? शिंदे साहेबांची भेट घेणार, सगळं कळवणार? 100% शिंदे साहेबांना त्या ठिकाणी भेटणार। नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही घडलं या निवडणुकीच्या संदर्भात त्याची इत्तमभूत माहिती शिंदे साहेबांना कळवणार आणि याचा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार। आता हा संशोधनाचा भाग आहे। आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचं ॲनालिसिस करू शकत नाही, परंतु ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि कारण भविष्यामध्ये पुढे अनेक निवडणुका आहे आणि असाच जर विश्वासघात सातत्याने जर होत असेल तर कदाचित हे बरोबर नाही, असं मला एवढं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। नाशिकमध्ये सध्या चित्र पलटलेलं आहे। गोकुळ गीतेंचा विजय झालेला आहे। आमच्या सर्वांनी आमच्या सोबत गद्दारी केली अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडेंनी दिली आणि यासोबतच गोकुळ गीतेंचा 150 पैकी 100हून अधिक मतांनी कोटा पूर्ण झालेला आहे। नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी बाजी मारली आहे। कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष सध्या केला जातोय। गुलाल आपलाच नावाचे बॅनर्सही झळकत आहेत। नाशिकमध्ये सध्या गोकुळ गीतेंनी विजय आपल्या नावावरती केलेला आहे। माहितीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना आता पराभव स्वीकारावा लागतोय। गोकुळ गीतेंचा विजय झालेला आहे। 150 पैकी 100 मतं, 100हून अधिक मतं ही आपल्या नावावरती गोकुळ गीतेंनी केलेली आहे। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभवाचा धक्का पचवावा लागतोय। सर्वांनी आमच्यासोबत गद्दारी केली अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडेंनी दिलेली आहे। गोकुळ गीतेंची समजूत काढण्याचा प्रयत्न खूपदा झाला, मात्र चित्र बदललं आणि आज अखेर गोकुळ गीतेंचा विजय झालाय। त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय देतात, काय प्रतिक्रिया देतात या सगळ्या प्रकरणावरती हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे काय बोलतात या सगळ्या मुद्द्यावरून हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल, कारण अतिशय चुरशीची लढत या नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळत होती। कमालीची उत्सुकता या मतदारसंघामधून होती। या निकालाची उत्सुकता प्रत्येकाला होती। तसंच जेव्हा अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार भाजपचे गोकुळ गीतेंना जेव्हा विचारण्यात आलेलं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी घुमजाव केलेला होता। मी निवडणुकीतून माघार घेतली नव्हती, मला विजयाचा 100% विश्वास आहे असा दावा सुद्धा गीतेंनी केला होता। त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती। जेव्हा नाशिक विधान परिषद निवडणुकीची मतमोजणीच्या ठिकाणी गोकुळ गीते अचानकपणे दाखल झाले, यावेळी सुद्धा प्रसारमाध्यमांशी त्यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। या मतदारसंघातील मतदारांचं 31 मे पासून उद्रेक त्यांनी बघितलेला आहे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे विजय आपलाच होणार अशी सुद्धा 100% खात्री त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली होती। तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी सुद्धा आपला विजय निश्चित असल्याचा दावा